नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पारनेरमध्ये एका ऐतिहासिक मंदिराला व्हिजिट करण्यासाठी. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या शेजारी एक दगडी विहीर आहे, जी अतिशय प्राचीन आहे आणि जबरदस्त ती पायऱ्या वगैरे तिला आहेत. आतमध्ये जाऊन तुम्हाला मी हे पूर्ण दृश्य दाखवणार आहे. हे बघा, राम मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर असा छोटासा एक दरवाजा आहे. त्याच्या खाली जाताना या दगडी पायऱ्या खाली जातात आणि त्याच्यामध्ये खाली गेल्यानंतर एक अशा पद्धतीने विहीर दिसते आपल्याला. कदाचित ते पूर्वीच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी केलेली योजना असावी, पण ती अशा पद्धतीने अतिशय जुनी आणि प्युअर दगडी बांधकाम असल्यामुळं ठोस अंदाज लावून सांगता येणार नाही की एक्झॅक्ट काय आहे. पण विहिरीसारखं त्याला आकार दिला आहे, मात्र पायऱ्या एवढ्या वरून त्याच्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. आणि हे बघू शकता की किती पाणी त्यात साचलेले आहे आणि किती उंच पण आहे. वरून ज्यावेळेस आपण आता खाली आलेलो आहोत, तर हे खूप खाली आलो आहे. आता हे वरून तुम्ही बघू शकता, इतक्या वरपर्यंत ही दगडी विहीर बांधली गेलेली आहे. तर साधारणतः 20 फूट तरी असली पाहिजे ती वरून बघितल्यावर. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे वरचा भाग दाखवतोय पूर्ण तुम्हाला. हे अशा पद्धतीने इतकी वरपर्यंत आहे ती. तर ही ऐतिहासिक वस्तू आहे, पण आता ती इतकी जीर्णावस्थेत आहे की कदाचित लोकांनी आता तिच्याकडं लक्ष दिलेलं नाही आहे. हे बघा, आता आपण वापस वरती जाऊया. या दगडी पायऱ्यांनी परत वरती जायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता हे बाहेर येतो आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, हा छोटा दरवाजा आला आणि हे मुख्य राम मंदिर आलं. हे पण एक दगडी बांधकाम आहे, छान आहे. नमस्कार.